नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला भावानं बहिणं म्हणलं आता जेवण करायचा टायमिंग झालाय संध्याकाळचा. 8 वाजून गेले. पण काय राजीची 2-4 दिवस झालं पळापळी चालली. आता काय पळापळी तुम्हाला काय सांगून काय वा तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हाला दाखवलं असं काय नाही. पण चला बायकोचं चाललंय बघा ब्लाऊज शिवायचं. तिला काय त्यातून सुटका व्हाय ना. दाजीला बिझनेस टाकून दिलाय. दाजी पळू पळू झाला जॅम. जा इकडे पळ पळ तिकडे पळ. अहो सकाळ सुद्धा उठायला सगळं सुध होत नाही, एवढं जॅम होतंय. सकाळी तर मी तर पार 8:30लाच उठलोय, 9लाच उठलोय. काय करावं नेमकं दिवसभर. आणि ती बी उन्हातानाचं बेकारी होती. ऊन लागत आहे मरणाचं गाडीवर. आज बी मी केव्हा आलोय पार घरी 5-6 वाजता घरी आलो. 2 वडापावर होतो दिवसभर. काय ते बाहेरचं नको वाटतंय. अहो मस्त हॉटेल आहे मरणाची. आता काय मला काय जाऊशी वाटना का, खाऊशी वाटना का चांगलं चुंगलं मिसळ पुरी भाजी आमकं तमकं भरपूर आहे हॉटेलमध्ये. पण आता हिथून मागं दाजी ते कटाळा आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून आणि खाऊन ती नको वाटतंय. आपलं वडापाव खाल्लं 2 त्याच्यावर आपला मोटर नाही गेलो, मोटर आणली घरी. ती काय जाऊन द्या आता पुढे सध्याच्या जेवण करायचं दोघा तिकडे स्वयंपाक चाललाय पोरींचा. दाखवतो तुम्हाला. बघा इकडे काय बायकोचं चाललंय दिसतंय का. बायको काय बोला नाही, तिला बोलायचं सवड नाही. काय करणार आहे हा. आणि दाजीला व्हिडिओ काढायची सवड नाही. मी तुम्हाला मागच म्हणलं होतं दाजीला ज्यावेळेस सवड मिळेल ना व्हिडिओ बनवायला तेव्हाच दाजी व्हिडिओ बनवणार. त्यातून सवड काढून काय बन बाजरीच्या भाकरी बेसनची पोळी. तिला काय बनवलंय का ही काहीतरी बनवायची चालली बुवा इकडे बघा. दिसतंय अंडी काय कापले टमाटर कापले बरंच काय. आता बायकोला ट्रीटमेंट चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना. मग तिला काय आपलं डॉक्टरांनी सांगितलंय की बाबा हे आपलं काय चांगला आहार घेत जा. आता वांगे बटाटे खाऊन झाली जाम. खोकला इकडून चला गाडी आपलं इथं. खोकला मारण्याचा खोकला येतोय. इकडे चाललाय पोरींचा अभ्यास. आज रविवार सुट्टी त्याच्यामुळे आजचा दिवस म्हणजे वाटण चाललंय का कसं मनी होय चांगलंय अभ्यास करा. आणि खरं म्हणजे राजाच्या पोरींना लय नावाच्यात आहे का नाही. आपल्या पोरी गुणी येतं अजिबात. अभ्यास फक्त अभ्यासच दुसरं काय नाही. अरे कवा होतंय का जेवायचं आहे का नाही तुला कवा. मग काम चाललंय का. दाजीने मोटर आणली भाऊ बहिणीनं आज जाऊ तर त्याच्यात एक वेगळाच कुठाना एक टेन्शन वाटतंय. काय सांगावं तुम्हाला. आता वॉरंटी मध्ये असली तर गेलो बी असतो उद्या सकाळी देऊन आला असं म्हणला तर बाबा ही दुसरी गी मग करंट मारतय ही डांका मशीनच जोडण्यात फॉल्ट झालता काय कळणार नेमकं. उद्याच्याला फिटर उडलाय बरं का. ती कसं ही फिटरच्या हाताने होऊ दे आपल्याला काही समजत नाही त्यात. अहो पैसे पाणी घालून डोक्याला ताण आहे ना. त्याच्यात काम बी बंद आहे. तुम्हाला सांगते मसाला कुटायचं काम बंद आहे. आता ऑर्डर पॅकिंग करून ठेवले ते आज उद्या आता कुरिअरला टाकायच्या. बघा फोन आला. काय फोन आला होता ऑर्डरीसाठी 2 किलोची ऑर्डर. आता त्यांना कसं आहे सांगावं लागत. ऍड्रेस टाका व्हॉट्सअपला. आवाज
मिक्सरचा आवाज आहे. काय आता बायकोसाठी काहीतरी तुम्हाला तर दाखवलंय, बनवायला चाललेलं आहे. तुम्हाला परत कसं कसं बुजणार आहे हे दाखवणार आहे मी थोडक्यात, ज्यादा नाही. जेवणाचा व्हिडिओ काय आहे माहिती आहे का भावानं बहिणी, येईन तुम्हाला कधी टायमिंग भेटला तर. बायकोचं टायमिंगच मिळाला ह्याच्यातूनच. नाही तर तुम्हाला माहिती आहे बेत, पहिलं व्हिडिओ यायचं तुम्हाला बेताव बेत, दिवसभर दिवसा म्हणजे काय भाज्या बनवल्यात, व्हिडिओ यायचं बेताचं. पण आता अलीकडे नाही येत का, मग आता काय मसाला झालंय भाऊ बहिणीनं, पोरींचं शिक्षण चालू झालं, खर्च वाढला, मग 4 पैसे कमवायची आशा, म्हणजे 4 पैसे कमवायची मेहनत वाढली, आणि पैसे कमवायचं म्हणजे काम करावंच लागणार आहे ना. त्याच्यामुळे त्या बेताच्या व्हिडिओकडे आहे ना माझं हीच नाही लक्ष. आणि मग स्वयंपाक ही पोरीच बनवते त्या, माझं काही गडबडीत खाणं पिणं होतं. आता मागं तर बघितलं तुम्ही, न खाण्यापिण्यामुळे रागात सुद्धा सगळं कमी झालं. त्या कामाच्या ह्याने तुम्हाला सांगते, दिवस दिवस जेवाय सुद्धा नव्हतं मला मिळत. सारखं टेन्शन तीच, पुरींचं शाळा काय म्हणून लेकरांना लागत नाही. सगळं जेव घेतली तिथं झालं पाहिजे. त्याच्यामुळं जरा तुम्हाला बेताचं व्हिडिओ येत नाही तर, पण आपलं हो का जसं टायमिंग भेटेल, जसं वेळ मिळेल, जसं आपलं जे आहे ती आपण तुम्हाला तर प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवित असतो, असं काही नाही. तर चला बघू काय चाललंय पिलू. तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो बरं का मी. आता काय बनवते पिलू? मम्मीसाठी होई. मम्मी बनवते त्याच पद्धतीने बनवते. असं ना? काय आता पिलू गोडच सगळं आलंय. काय करावं या धंद्यामध्ये, बिझनेस मधून बायकोला तर अजिबात सवडच मिळाला ह्याच्या इकडे बघायला. त्याच्यामुळे आता सगळं पिल्लूच आपलं बघती. तसं पिल्लूच नाही, अपूर्वा बी घरातलं सगळं करती, पिल्लू बी करती. आता शिवण नाही काय आपली लहान आहे, त्याच्यामुळे ती काय नाही आताच नाही तिला. होय मम्मी, अंडी आधी तू ती तेलात टाकून तळून घेते ना. तरी बी आता म्हणजे एवढं सांगायची बारी येत नाही पिलूला. प्रत्येक गोष्ट घरातली म्हणजे ध्यान देऊन करणार. स्वयंपाक झालं, कुठली बी गोष्ट. आता काय झालंय, मोठा दाट आली मग लेख म्हणलं तर आपली पिलू दे आपलं. होय हा, जोखमदारी पिलूवत वाढली ना सगळी आता. हा मग आता तो मसाला तसा बनवला, वास चाललाय खमून. हा
पिलू आता हे झालंय बरं का, जमतंय सगळं, काय सांगायची आवश्यकता नाही, सगळं जमतंय त्याला. चौथीपासून स्वयंपाक करते बाबा मी. हा, चौथीपासून स्वयंपाक करते म्हणजे काय. शिवणी एवढे होती तवा. हा, नाही पण तुला पहिल्यापासून घरातली आवडच आहे, ही कर ती कर, भांडी घाल, घर आवर, झाडून झुडून घे, लहान होते तरी सगळं करायची घरात. आपल्याला लालच मसाला ठेवलाय का, कांदा नको, मसाला नाही कांदा. काय मसालाच पुराणाचं काय करावं नेमकं. काय झालंय माहिती का भावानं बहिण, आम्हालाच घरात राहिला मसाला वापरायला. आपला उरल्या सुरल्याला थोडाफार राहिलेला तेव्हा आणायचा इकडं मग घरात. तसंच होतंय बघा. आणि ह्या वेळेस बी तसंच झालंय की मसाल्याला ऑर्डरीलाच मसाला पुरत नाही आणि मग घरात वापरायलाच मसाला राहत नाही. संपला नाही मटन मसाला. बाहेरचं वातावरण वारं सुटलंय बरं का. तो आम्ही बसलाय बाहेर. तर बघू, चाललंय आता पिलूचं बनवायचं काम. काय म्हणायचं याला, अंड्यात घालून मग काय म्हणायचं, अंड्याचं घालूनच म्हणायचं. चला आता काय भावानं बहिण होईन 5-10 मिनिटात. टाकले अंड्याचं कालवण तुमच्या पुनमताईसाठी. दाजीला बनवलंय बेसन पिठाच्या पोळ्या आणि बाजरीच्या भाकरी मस्तपैकी. आता थोड्या वेळात जेवण करायचं. बायकोचं तर कवर काम चालतंय काय माहिती. थोडं शिवणार आहे बाई, मला बी लागली भूक. हो ना? केल्याशिवाय मार्ग नाही. लेकरं बाळ, त्यांचं शिक्षण पाणी जी करतोय त्यालाच माहिती काय आहे का नाही. चला मग आता काय भाऊ बहिण, बाय बाय. मग काय आता
दमून गेलोय मी बी. आणि बायको तर दिवसभर पाठाना जॅम झाला असेल बायकोचं, त्याच्यामुळं काय आता